ज्या मासाला सगळ्यांनी तुच्छ लेखलं, दूर लोटलं, त्याच मासाला भगवान विष्णूंनी वरदान देऊन पुरुषोत्तम मास असं नाव दिलं, ज्याला आपण अधिक मास म्हणतो. तर या अधिक मासाचं महात्म्य काय, महत्त्व काय, हे आजच्या या व्हिडिओमधनं आपण जाणून घेऊयात. श्री गुरुदेव दत्त मित्रांनो, नमस्कार. सगळ्या देवांनी मलमासाला दूर लोटलं, त्याला तुच्छ लेखलं आणि म्हणून दुःखित अंतःकरणाने हा मलमास भगवान महाविष्णूंना वैकुंठामध्ये शरण गेला. शरणागत वत्सल असलेले भगवान विष्णूंनी या मलमासाचा स्वीकार केला आणि मग या मलमासाला वरदान दिलं की आजपासनं माझ्या नावाने म्हणजे पुरुषोत्तम मास या नावाने तुला ओळखला जाईल आणि तुझ्या या महिन्यामध्ये माझ्या सेवेला विशेष प्राधान्य राहील. तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया की या मलमासाचं महत्त्व काय आहे आणि का हा एक महिना संपूर्ण वर्षामध्ये एक्स्ट्रा एक महिना म्हणून ॲड केला जातो. तर पहिले आपण सायंटिफिक यामागचं रिझन बघूयात. आपलं हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीवरती आधारित आहे आणि आपले ऋतू हे सूर्यावरती ठरतात. चंद्रवर्ष हे 354 दिवसांचे आणि सूर्यवर्ष हे 365 दिवसांचे असते. त्यामुळे संपूर्ण वर्षामध्ये 11 दिवस जास्तीचे भरतात. म्हणून 32-33 महिन्यांनंतर हा एक मास संतुलन साधण्यासाठी संपूर्ण वर्षामध्ये ॲड केला जातो आणि मग त्यामुळे आपल्याला हा अधिक मास मिळतो. हे यामागचं सायंटिफिक असं रिझन आहे. आता या मलमासाचे आपण आध्यात्मिक कारण बघूयात, यामागची आध्यात्मिक पार्श्वभूमी बघूया. पद्मपुराणामध्ये एक कथा येते, त्यामध्ये असं सांगितलं आहे की मलमासामध्ये कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य केलं गेलं नाही. त्यामुळे सगळ्या देवांनी याचा अस्वीकार केला, त्याची निंदा केली, त्याला दूर लोटलं. त्यामुळे दुःखित अंतःकरणाने हा मलमास वैकुंठामध्ये भगवान विष्णूंना शरण गेला. शरणागत वत्सल असलेल्या भगवान विष्णूंनी या मलमासाचा स्वीकार केला आणि त्याला वरदान दिलं आणि सांगितलं की आजपासनं मी तुझा स्वीकार करतो आणि आजपासनं तुला माझ्या नावाने म्हणजे पुरुषोत्तम मास या नावाने ओळखला जाईल. त्यावेळी भगवान विष्णूंच्या मुखातनं एक सुंदर असं वाक्य येतं. भगवान विष्णू म्हणतात, मलमास इति ख्यातो लोकेस्मिन् निंदित पुरा त्वं मम नामना ख्यात पुरुषोत्तम उच्चसे. भगवान विष्णूंच्या वाक्याचा अर्थ होतो की ज्या मासाला आजवर मलमास म्हटलं गेलं, ज्याची निंदा केली गेली, त्याच मासाला आजपासनं माझ्या नावाने म्हणजे पुरुषोत्तम या नावाने ओळखल्या जाईल. त्यानंतर मग स्कंदपुराणामध्ये एक श्लोक येतो. तो श्लोक असा, अधिके मास यत् कृत्यम जप होमादिकम शुभम तत्सर्वमक्षयम ज्ञेयम कोटिगुणितमेवच. या श्लोकाचा अर्थ होतो की या अधिक मासामध्ये आपण जर कुठलाही होम केला, कुठला यज्ञ केला, कुठला जप केला, तप केला, कुठलं व्रत केला, तर या सगळ्या कर्माचं आपल्याला कोटीपटींनी फळ मिळतं. म्हणून या महिन्याला, या मासाला अधिक मास असं म्हटलं गेलं. तर या अधिक मासामध्ये काय साधन करावं, काय उपासना करावी, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. नमस्कार.